खुळखुळे वाजवल्या सारखं नका करू. स्ट्रॉंग होते. स्वतःला पण हलवा म्हणा स्ट्रॉंग होते. शेजारच्याला म्हणा स्ट्रॉंग होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की प्रकटीकरण आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रकटीकरण 22वा अध्याय. मराठी बायबल असं कोणाकडे 22 आणि सॉरी 21 आणि 5 वचन 6 वचनामध्ये परमेश्वराने काय सांगितलेलं आहे वाचूया. तो म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ शेवट आहे. मी ताणलेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्यांचा देव काय सांगितलं की मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ आणि शेवट मी आहे. सुरुवात कोण आहे? बोला ना. सुरुवात मला येशू आहे. येशू म्हणतो मी प्रारंभी त्याने काय निर्माण केलेलं आहे. वाचा ना, वाचा चला. काढा उत्पत्तीचं पुस्तक काढा. चला परमेश्वर आपल्याला चांगल्या गोष्टी देत आहे. हालेलुया. हालेलुया. उत्पत्ती प्रारंभी पहिले योहान कृषी वर्तमान काढा आणि त्याचा पहिला अध्याय 1 वचन वाचा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी काय होता? शब्द होता आणि हा शब्द काय आलेला आहे? देवाचं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय पाहिजे? देवाचा शब्द पाहिजे. हालेलुया. देवाचा शब्द असला तर घाबरू नका. बायबल मध्ये सांगितलं मार्क 13:31 मध्ये सांगितलं की आकाश काढा वचन काढा पटापटा. त्याच्यामध्ये सांगितलं आकाश आणि पृथ्वी नाहीसे होणार आहे पण देवाचं वचन जे आहे ते कधीच नाहीसे होणार नाही. तुमच्याकडे कोण आहे? प्रारंभ आहे. तुमच्याकडे कोण आहे? शेवट आहे. देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर असलं तर तुम्ही घाबरायचं का? बोला ना, घाबरायचं का? कधीच घाबरायचं नाही. बायबल मध्ये सांगितलं की इलिया संदेष्ट होता. समोर किती संदेष्ट होते? 450. त्याच्याकडे पण या. चला आता काढा. पहिले राजामध्ये सांगितलं. कोणाला सापडलं तर मला पण सांगा. चला 18 काढा. 18 काय सांगितलं? बायबल मध्ये सांगितलं की 18 वाचा. 22 वाचा. एलिया लोकांस म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टांपैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहे. बालाचे किती होते? 450 काय होते? संदेष्टे होते. पण एलिया बरोबर कोण आहे? इको कमी कर. एलिया बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रारंभापासून परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. शेवटपर्यंत आहे. किती लोक माझ्या बरोबर? बोला ना हालेलुया. तुम्ही स्वतःला जागा करा. मला हालेलुया प्रेज द लॉर्ड येत नाही. प्रारंभापासून तर शेवटपर्यंत तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तो कधीच काय होत नाहीये. देव कधी मरत नसतो. देवाला कधी अंत नाहीये. देवाची सुरुवात पण मोठी आहे आणि शेवट पण कसा आहे? मोठाच आहे. हालेलुया. देव कसा आहे? आपला जिवंत आहे. देव कसा आहे? पवित्र आहे. हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? स्वतःला जागा करा. बोला ना हालेलुया. हालेलुया. शेजारच्याला हलवा जरा. हालेलुया बोला. ताकद येऊ द्या. तुमचा देव जिवंत आहे तर तुमचा हालेलुया पण कमजोर नको. मच्छर मारण्यासारखा. हालेलुया पण कसा पाहिजे? जिवंत पाहिजे. बायबल मध्ये सांगितलं की 450 संदेश आहे. किती संदेश आहेत? 450. पण त्या 450 माहिती नाहीये इलिया बरोबर जिवंत देव आहे. किती येऊ द्या. काय डोले घे. किती येऊ द्या. आपला देव एक आहे आणि तो कसा आहे? भक्कम आहे. त्याला मला भक्कर हालत नाही तो. हालेलुया. हटत नाही तो माग. बोला ना, हटतो का माग? इलिया एकटाच आहे. एकटा उभा राहिलाय. मोशे सारखा. मोशे पण एकटा उभा राहिला. करा हाताशी. मोशे एकटा उभा राहिलाय समुद्रापुढे. मोशे समुद्रापुढे ज्या वेळेस एकटा उभा राहिलेला त्यावेळेस
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पाडणार नाही. त्याची आकडी व काठी मला काय देतात? धीर देतात. 2000 मध्ये देवाची तुम्ही काय करा? काठी घेऊन उभे राहा. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. काय घेऊन उभं राहायचंय? देवाची काठी होऊन उभं जागे बाजारा, मला आवाज येत नाही तुमचा. काय घेऊन उभं राहायचंय? मावशी शेजार त्याला सांगा काय घेऊन उभं राहायचंय? 2026 मध्ये 26 मध्ये गाडी कुठे आहे? गाडी इकडे. 2026 मध्ये तुमच्याकडे काय पाहिजे? देवाची काठी पाहिजे. हालेलुया. काय पाहिजे? देवाची काठी ठेवा. देवाची काठी असल्यानंतर काय होणार? समुद्र दुभागणार आहे. देव तुमच्या बरोबर असणार आहे. तर त्यावेळेस काय होणार? अग्नी उतरून येणार आहे. हालेलुया. हालेलुया. काय उतरून आलेला आहे? अग्नी उतरून आलेला आहे. काय उतरून आलाय? अग्नी उतरून आला. चिल्लर अग्नी उतरून नाही आला. भस्म करणारा अग्नी उतरून आलेला. भस्म तो तुमचा आणि माझा देव काय आहे? भस्म करणारा अग्नी आहे. तो उतरून येत आहे. त्याच्या अग्नीला कुणी उत्तर देऊ शकत नाहीये. त्याला द्यायला उत्तर द्यायला कोणाची ताकद नाहीये. तुमचा आणि माझा देव जिवंत आहे. हालेलुया. आपल्याकडे लगेच संकट आलं का आपण लगेच घाबरत बसतो. घाबरायचं का? कधीच घाबरायचं नाही. तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. कोणच्या समाप्तीपर्यंत? शेजारच्याला म्हणा युगाच्या समाप्तीपर्यंत. पाठीमागच्याला पण सांगा युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तो परमेश्वर काय आहे? कंटिन्यू तुमच्या बरोबर. त्याचं सामर्थ्य आहे, त्याचा अभिषेक आहे व त्याच्या अनेक गोष्टी तुमच्या बरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत. हालेलुया. युगाची ज्यावेळेस समाप्ती होणार आहे ना, त्या परमेश्वराला तुम्ही आणि मी घेऊन येतोय. तो कारण साधारण देव नाहीये. बायबल मध्ये सांगितलं तिथं त्याने अग्नी काय केलेला आहे? पाठवलेला आहे. कोणाचा अग्नी पाठवलेला आहे? परमेश्वर खुद्द काय आहे? अग्नी आहे. बायबल मध्ये सांगितलं की मोशे ज्या वेळेस म्हटला ना, परमेश्वराला मोशे म्हटला देवा मला तुझं काय करायचं? थोंड पाहायचं. पण देव त्याला काय म्हणाला? मोशे तुम्हाला पाहिलं तर तू काय होणार? भस्म होणार आहे. हालेलुया. म्हणजे तू काय करे का खडकामध्ये लप. आणि खडकामध्ये लपल्यानंतर मी ज्या वेळेस पुढे मी काय करेन? तुझ्या तोंडाला हात लावीन. हात लावून मी पुढे जाईन. त्यावेळेस तू माझी काय पाहणार आहे? पाठ पाहणार आहे. म्हणजे बायबल मध्ये सांगितलं तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर राहणारा देव आहे. आणि तो कसा राहतोय? हालेलुया. बोला ना, कसा राहतोय तो? युगाच्या समाप्तीपर्यंत तुमचा आणि माझा देव संगती राहणारा देव आहे. हालेलुया. शेजारच्याला सांगा युगाच्या समाप्तीपर्यंत राहणारा देव आहे. हालेलुया. अरे तुम्हाला विश्वास आहे का नाही? बोला ना मग. युगाच्या समाप्तीपर्यंत. बायबल मध्ये ते वचन परत वाचा. पहिले राजे त्याचा 17वा अध्याय आणि 18 वचनामध्ये काय सांगितलं? किती? 22 18-22. एलिया लोकास म्हणाला परमेश्वराच्या संदेष्टापैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्ट तर 450 आहे. हालेलुया. हा पुढे वाचा. हा काय म्हटलं? किती लोक आहे? किती आहे? 450. बाल संदेश किती होते? 450 होते. पण परमेश्वर म्हटला, परमेश्वराने काय केले? हा तेव्हा ते बाल संदेश काय करत बसले तिथं? वाचा ना, चला पहिल्यापासून वाचा, 20 पासून वाचा. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांस बोलावणे पाठविले आणि संदेष्टात कर्मेल डोंगरावर जमविले. एलिया सर्व लोकांच्या साधीन येऊन म्हणाला तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. एलिया लोकांस म्हणाला परमेश्वराच्या संदेष्टापैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहेत. आम्हाला 2 गोरे द्यावे. त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोरा द्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. पण मीही दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. मी आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी माझ्या परमेश्वराचे नाव घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे काय म्हणला? सांगा ना. इलिया काय म्हणला? तुम्ही तुमच्या देवाचं नाव घ्या. तुम्ही तुमच्या देवाला, तुम्ही म्हणतात ना तुमचा बाल जिवंत आहे, तर त्या बालाला तुम्ही काय करा? बोलवा. काय म्हणले ते? तुमच्या
बाल आहे ना, तो बालाला काय करा तुम्ही? बोलवा. बोलवा तुम्ही. इले म्हटला मी माझ्या परमेश्वराला मी पण माझ्या परमेश्वराला बोलवतो. 4:30चे संदेश ते सकाळपासून तर संध्याकाळी पर्यंत ते काय करू लागले? बालाला काय करू लागले? बोलू लागलेले आहे. हालेलुया. काय करू लागले? तिथं बालाची काय केली? विधी केली त्यांनी. दावा करू लागले. किती वचनामध्ये आहे? 26 वचनामध्ये सांगा, वाचा. मग त्यास दिलेला घोडा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहर पर्यंत ते बालाचे नाव घेत व हे बाल सकाळपासून तर किती पर्यंत? दुपारपर्यंत. दुपारपर्यंत शेजारच्याला सांगा, सकाळपासून तर थेट 2 प्रहरापर्यंत. हा, कारण की बाल हा देवच नाहीये. बाल हा काय नाहीये? देवच नाही. तो कस काय उतरून येणार आहे? नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी वर्षाची सुरुवात देवापासून करतोय आणि वर्षाची शेवट पण कशापासून करतो आपण? देवापासूनच करत आहे. बोला हालेलुया, हालेलुया. तुम्ही जिवंत आहेत का? तुम्ही हालेलुया बोला ना. मग तुम्ही हालेलुया म्हटलं तर मला पण काय होईल? आनंद होईल. सगळे उभं राहू आपण. हालेलुया. वर्षाची सुरुवात देवापासून. तुमचा आणि माझा देव कसा आहे? जिवंत देव. तो मेलेला नाहीये. त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये पावर आहे. तुम्ही आता आवाज दिला तो देव इथं येणार आहे. इकडं तिकडं जायची गरज नाही देवाकडे. देवाला तुम्ही इथं आवाज द्या आणि म्हणा यहोवा यिरे. तो यहोवा यिरे तुमच्यासाठी येणार आहे. तो यहोवा यिरे, यहोवा शालो, यहोवा राफा. तुम्ही आता आवाज द्या, तो देव येणार आहे. हालेलुया. इकडं तिकडं जायची गरज आहे का आपल्याला? बोला ना, म्हणा इकडं तिकडं जायची गरज. शेजारच्याला हलवून म्हणा इकडं कुठं इकडं तिकडं जायची गरज नाही. तिला म्हणा शेजारच्याला म्हणा इकडं तिकडं जायची गरज नाहीये. मला यहोवा परमेश्वर आहे. यहोवा परमेश्वर उत्तर देणारा देव आहे. तो तुम्हाला लगेच काय करणार? उत्तर देणारा देव आहे. हालेलुया. असं तुमचा आवाज येत नाही. बोला बोला तुम्ही बोला. मागचे बोला जरा. हालेलुया येत नाही. काय मच्छर सारखा हालेलुया देऊ नका. शैतान असा डोक्यावरून बसन मग इथं. हा, मग डोक्यावरून मिरी वाटेन. मग तो काय करीन? मिरे वाटेन. करा स्टाईल. करा ना, करा ना, करा ना. काय करीन? मिरे वाटेन. मिरे वाटू द्यायचे का त्याला? तुमचा देव कसा आहे? अरे तुमचा देव जिवंत आहे. बोला ना. तुम्ही जिवंत देवाची आराधना करताय. तो काय खोटारडा नाहीये. तो काय लबाड नाहीये. 8:44 मध्ये सांगितलं तो लबाड आणि लबाडीचा शैतान काय? बाप आहे. तुमचा माझा देव काय लबाड नाहीये. 8:32 मध्ये म्हटलं तो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करणार आहे? बंधन मुक्त करणार आहे. म्हणून तुमच्यामध्ये काय पाहिजे? पावर आला पाहिजे. हालेलुया. जिवंत देव एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही विश्वास करता आमेन. तुमच्यासाठी आज्ञा आहे. आमेन. आपण विश्वास करतो. एक हात इथं आणि एक इथं. कसा आवाज आहे आपला? तंबाखू खाऊन बसते. असं येणार आहे का? सांगा ना. शिव्या देऊन यायच्या घरी आणि म्हणायचं हालेलुया स्तुती करेंगे. चालत आहे का? चालत नाहीये. या परमेश्वर कसा आहे? पवित्र देव आहे. वाचा. पहिले पेत्र 1:16 मध्ये वाचा. पटापटा करा. पहिले पेत्र 1:16. बसा खाली. बसा बसा. कारण असं शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. बायबल मध्ये सांगितलं कारण तुम्ही पवित्र असा. म्हणा शेजारच्याला तुम्ही पवित्र असा. पवित्र असा. काय म्हटलं? हे बस रे का रे. करू बस. काय म्हटलं? शेजारच्याला म्हणा. वाचा. तुम्ही पवित्र असा. काय म्हटलं? बोला ना. तुम्ही पवित्र असा. तुम्ही पवित्र असा. कारण मी पवित्र आहे. कारण मी पवित्र आहे. कोण पवित्र आहे? बोला ना. कोण पवित्र आहे? हे कोण पवित्र आहे? बोला ना तुम्ही. हा, कोण आहे पवित्र? तुमचा आणि माझा देव पवित्र आहे. तो 25 डिसेंबर मध्ये तुमच्यामध्ये तुमचा देव दिसला पाहिजे. 26 डिसेंबरला 2025 ला पण दिसला पाहिजे. 2026 ला पण दिसला पाहिजे. मरूपर्यंत पण तुमचा देव तुमच्यामधून दिसला पाहिजे. हालेलुया. 31 डिसेंबरला जायचं लोकांच्या घरी. मग दिसतं मग तुमचा किती येशू पवित्र दिसतोय तिथं. दारू पिऊन तुमचे नाटक पाहिजे का? नाही. येणार आहे का देव?
नाही येणार. बायबल मध्ये सांगितलं, काय सांगितलं? तुमचा देव कसा आहे? पवित्र आहे. हालेलुया. कसा आहे? पवित्र आहे. पवित्र आहे, निर्दोष आहे, निष्कलंक आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर त्याने काय दिलेलं? प्राण दिलेला आहे. Praise God. Hallelujah. एवढंच नाही, त्याने त्याला कबरेमध्ये पुरलं. त्याला बायबल मध्ये सांगितलं, देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर थांबला. त्यानंतर स्वर्गात घेतला गेला. तोच येशू तुम्हाला मला काय करणार? काय नाही, तुम्हाला मला काय व्हायचं? तयार राहायचं आहे. Praise the Lord. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. रविवारच्या दिवशी देवदूत, नंतर काय? भूत. असं व्हायचं का? नाही व्हायचं. तुम्हाला एनी टाइम रस्त्याला पण तुम्ही देवदूत Praise the दिसले Lord. पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. शेजारच्याला म्हणा, तुझा देव पवित्र आहे. पवित्र आहे. त्यावेळेस तुम्ही एक आवाज द्या. एक आवाज. आमेन. किती आवाज द्या? एक आवाज. एक आवाज द्या. ज्यावेळेस तुम्ही एक आवाज देणार आहे, ओ देवाचा अग्नी काय स्वर्गातून उतरून काय करणार आहे? खाली येणार आहे. Hallelujah. एका शब्दामध्ये तुमच्या जिंदगीमध्ये देव यायला तयार आहे. किती? एका शब्दामध्ये. आता हे लेकरू एक मिनिट ये रे. आता हे लेकरू आहे, याचे आई बाप आहे, बरोबर? आई बापाला ती म्हणणार आहे का, पप्पा मला 5 रुपयाचे चॉकलेट द्या, मी पाय पाय चालत जाते. काय म्हणते? पाय पाय चालत जाते मी 10 किलोमीटर. देव एवढं कष्ट, हो याच्या आई वडिलांना एवढं कष्ट देणार आहे का? बोला ना, इकडे बघा ना, माझ्याकडे सगळे लक्ष द्या ना. एवढं कष्ट देणार आहेत का? हा, हिने नुसता आवाज जरी दिला ना, आणून द्या. मम्मी आणि पप्पा मला चॉकलेट द्या, तर लगेच तिचे मम्मी पप्पा काय करणार आहे? ओ काय आणून देणार आहे? चॉकलेट आणून देणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आणि तुम्ही देवाला ज्यावेळेस आवाज देणार आहे, तो तुमचा आणि माझा बाप आहे. आपण त्याची लेकरं आहोत. ज्यावेळेस तुम्ही आवाज देणार आहे, क्षणात येणार आहे. Praise the Lord. Hallelujah. म्हणा, क्षणात येणार आहे. क्षणात येणार आहे. यवान 1:10 वाचा. यवान 1:10 वाचा फास्ट मध्ये. कधी येणार आहे? थांब, बसून राह, थांबून. एका क्षणात येणार आहे. तुम्हाला देवाला तुम्ही ज्यावेळेस आवाज देता, पण त्यावेळेस तो येणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण तुमचं माझं जीवन कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. 2025 तुम्ही काय घातलंय? हा, पापामध्ये घातलंय आपण. 2025 मध्ये पापामध्ये घातलंय. देवाला वेळ दिला नाही. देवाच्या आराधनेला आजही उशीर आले तुम्ही. हा, तुम्ही काय महत्व देतात? वाचा ना त्याच्यामध्ये काय आहे? वाचा. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. Praise the Lord. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना काय केलेलं आहे? हो, त्याच्या नावावर तुम्ही आणि मी ज्यावेळेस विश्वास ठेवणार आहे, त्यावेळेस तुम्ही काय बनत आहे? लेकरू बनत आहे. त्यावेळेस लेकरू आपल्या बापाला आवाज देणार आहे. तो बाप काय होणार आहे? स्वर्गातून तुमच्यासाठी अग्नी पाठवेल. तुम्ही हालेलुया बोलत नाही. Hallelujah. तुम्ही आमेन बोलत नाही. म्हणजे मला असं वाटतं, समजलं का तुम्हाला? Yes. हा, समजलं नाही का? Yes, समजलं. समजलं. एक आवाज द्या, क्षणात येणार आहे. क्षणात येणार आहे. काय येणार आहे? येशू येणार आहे. क्षणात येणार आहे. Amen. 2025 मध्ये काय चुका केल्यात माफी मागा परमेश्वराला. Praise the Lord. Hallelujah. बघा, काल एक आमची बहीण, आत्याची मुलगी वारली आमची. बघा, तिला प्रभू माहित होता, ती गेली असेल स्वर्गामध्ये. Yes. बरोबर? Yes. तुम्ही तुमचं आयुष्य काय करतात तुम्ही? Yes. हा, तुम्ही वेळेत येणार नाही. 10 चर्चे तुम्ही 11 वाजता येतात, वर्षभर, 2-2 वर्षभर. आणि स्वतः तुम्ही कामाला जातात त्यावेळेस किती वाजता जाता तो? खूप लवकर. हा, वेळेवर कामाला जाते. तिथं पैसा भेटतो ना, इथं नाही पैसा भेटत. प्रेस द लॉर्ड. वाईट नका वाटू देऊ तुम्ही वेळेत या. 2026 तुमच्यासाठी खूप आशीर्वादाचं आहे. Hallelujah. देवाला माफी मागा. 25 मध्ये काय केलंय? 25 मध्ये देव नव्हता तुमच्या बरोबर. हालेलुया. तंबाखू खाऊन हालेलुया म्हणायचे, उशिरा येऊन हालेलुया बोलायचे, कधी सहभागिताला येत नाही, कधी येतात. असा परमेश्वर तुमचं असं प्रेम आहे का? आता हे लेकराचं काय आई वडिलांवर प्रेम असल्यामुळे हे लेकरू काय करणार आहे? तुम्ही तुमच्या लेकरांवर प्रेम करतात का नाही? बोला ना, करतात का नाही? Yes. मग या लेकराला तुम्ही काय म्हणणार? आता तू बाद झालं जन्मला, तुला आता आम्ही बोर्डिंग मध्ये टाकून देतो. नाही. असं आहे का? नाही. हा, परमेश्वराने काय तुम्हाला टाकलेलं आहे का? नाही. हा, तुम्हाला पण देवाला ओळखलं पाहिजे. जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन काय करणार आहे? घोर कृत्य करणार आहे. तुम्ही जिवंत देवाला ज्यावेळेस तुम्ही ओळखणार आहे, तो देव तुमच्यासाठी काय करणार आहे? बलवान कृत्य करणार आहे. Hallelujah. Praise the Lord.
विश्वास ठेवला त्याला देवाची लेकरू. कोणाची लेकर आहेत तुम्ही? देवाची मुले हा देवाची लेकर एवढ्या उशिरा येतात का? नाही येत. हा सांगा ना, बोला ना तुम्ही. नाही येत. सगळे काही लोक आम्ही एवढेच टीम होतो फक्त. 1 2 3 4 5 6 लोक होत आम्ही इथं. आता काही लोक तर आलेच नाही अजून. कोणाचे काय प्रॉब्लेम झाले असतील ते नंतर कळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं प्रेम आहे का तुमचं देवावर? हा तुम्ही देवाची कोण आहेत? बोला ना, शेजारी त्याला सांगा ना, काय सांगितलं? तुम्ही विश्वास ठेवतात ना, Yes. मग तुमचा असा बोगस विश्वास काय कामाचा? अजिबात नाही. म्हणा बोगस विश्वास. म्हणा शेजारच्याला बोगस विश्वास काय? हालून सांगा बोगस विश्वास. बोगस विश्वास काय कामाचा? हा खोटा विश्वास. खोटा विश्वास तो तुमचा पिताच नाही, मग तुमचा विश्वासच नाही. नाही. काय सांगितलं? वाचा सिस्टर, वाचा त्याच्यामध्ये. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, हा जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवून काय झालेला आहे? इथं आलेला आहे. देवाची मुले होण्याचा अधिकार. कोणाची मुलं झाले तुम्ही आता? देवाची मुले. आणि तुमचे मुलं जर तुम्ही बेशिस्तपणाने वागले चालले तर तुम्ही म्हणता का हा शिक्षा करणार. आता हे लेकरू तुमचं लेकरू आहे. हे जर बेशिस्तपणाने वागला बोलला तर तुम्ही चालणार आहे का? बोला ना. शिक्षा करणार आहे. तुम्ही काय करणार आहे त्याला? शिक्षा. शिक्षा करणार आहे. देव तुम्हाला आणि मला कधी फटके देतो. म्हणा फटके देतो. असं करा, फटके करा फटके देतो. देतो. म्हणा सुधरायसाठी. सुधारायसाठी फटके देतोय. बोला ना, जर कालरला हात लावा सुधरायसाठी. म्हणा सुधर जा, सुधर जा. नाही तो घर जा. नाही तो घर कुठे? नरकाच्या घराला जायचं बर का? नाही जाणे का? काय करायचं? सुधरायचं आपल्याला. काय करायचंय? सुधरायचंय. कारण की तो देव कसा आहे? पवित्र आहे. हो, त्याला त्या एका आवाजामध्ये येणारा देव आहे. ज्याला वेळ लागू देत नाही. एकाच आवाजामध्ये. आमेन. म्हणा, हालेलुया. एकाच आवाजामध्ये. एकाच आवाजामध्ये येतो. करा असं, एकाच आवाजामध्ये. एकाच आवाजामध्ये येतो. एका आवाजामध्ये. नाही. पावर. आणि कोण शेजारचं काय? शेजारचं काय झालं? कसा आवाज आहे? खूप मोठा. मोठा आवाज आहे. इथं आलं डरकाळ्या चालू होत्या. हा काय केलं पाहिजे? पावर पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणता पॉवर आहे? जीसस पावर. अरे बोला ना, जीसस पावर. कोणता पॉवर आहे? जीसस पावर. एका क्षणात देणारा देव आहे. आमेन. किती क्षणात देणार आहे? एकाच क्षणात देतो देव. माझा आवाज आहे का? चला स्टाईल तुम्ही स्टार्ट करा. एका आवाजात. करा आंटी पण करा. उशिरा येऊन एका आवाजात. करा. एकाच आवाज. एका क्षणामध्ये एक आवाज द्या. येवा परमेश्वर तुमच्यासाठी हजर आहे. अग्नी घेऊन येणार आहे. पाऊस घेऊन येणार आहे. सामर्थ्य घेऊन येणार आहे. आम्ही म्हणा ना, सामर्थ्य घेऊन येणार आहे. ताकद घेऊन येणार आहे. ब्लेसिंग घेऊन येणार आहे. आमेन म्हणजे होय, घेऊन येणार आहे. Praise the Lord. एका शब्दामध्ये वाचा त्याच्यामध्ये. एका शब्दामध्ये. अग्नी उतरून आला. 18वा अध्याय, पहिले राजे 18वा अध्याय 35 पासून वाचा. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले आणि ती गळकीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञ समयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसाक व इस्रायल यांच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस. तो काय म्हणत आहे? एलिया काय म्हणत आहे? इस्रायल मध्ये तूच देव आहे. जर तुम्ही म्हणाल देव तू आहे, संकट आले तरी मला देवा तू आहे, त्रास झाला तरी देवा तू आहे, कार्य परिस्थितीमध्ये देवा तू माझ्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. हातात नाही देव, Praise the Lord. Hallelujah. हातात नाही येतो. तुमच्याच माझ्या बरोबर असतो तो. Hallelujah. किती पण येऊ द्या पुढं, तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. समुद्र तुमच्यासाठी तो काय करणार आहे? समुद्राला काय करणार आहे? तोडून टाकणार आहे. खडकाला काय करणार? खडकाचा चुरा करणारा देव आहे. Hallelujah. बोला ना, Hallelujah. खडका लक्ष द्या. Praise the Lord. खडकाचा काय करणार आहे तो? चुरा करणार. बायबल मध्ये सांगितलं इस्रायल लोकांना पाणी भेटत नव्हतं. मला इस्रायल लोकांना पाणी भेटत नव्हतं. मग त्यावेळेस त्या लोकांनी कुरकुर केली आणि कुरकुर केल्यानंतर काय झालेलं आहे? त्यावेळेस मोशेने काय घेतलेलं आहे? वडील
लोकांना बोलवलेलं त्यावेळेस त्यांनी काठी घेतली आणि खडकावर मारलेली आहे. त्या खडकामधून अजूनही पाणी चालू आहे. किती लोक माझ्यावर बोला हालेलुया. अजूनही पाणी कसं आहे? चालूच आहे. ते पाणी काय बंद झालेलं नाही. परमेश्वर ज्या वेळेस तुमच्यासाठी एखादा दरवाजा खोलत आहे तो कधी कोणाच्या बापाने सुद्धा बंद होणार नाही. मला परमेश्वराने माझ्यासाठी द्वार उघडलेले आणि ते दरवाजा कोणी बंद करू शकत नाहीये. परमेश्वरचा दरवाजा खोलतो. तो आशीर्वादाचा दरवाजा तुमच्या आणि माझ्यासाठी तो कोणी काय करू शकत नाही, बंद करू शकत नाहीये. हालेलुया. चला हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आपल्या बरोबर आहे का नाही? परमेश्वर माझ्या बरोबर आहे. छातीवर हात ठेवून म्हणा, डेअरिंग आहे का तुमच्यामध्ये? परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अरे आवाज येऊ द्या काहीतरी. थंडी वाजली का? चहा मागू का तुम्हाला? चहा मागू? हा? परमेश्वर माझ्या बरोबर. एक आवाज. तुमचा आवाज पण तसा पाहिजे. काय आवाज कसा पाहिजे? पवित्र. तुमचं जीवन कसं पाहिजे? 2025 मध्ये पवित्र जीवन आहे. मरूपर्यंत शेवटचा श्वास घ्यायला लागताना पण तुमचं जीवन कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. बाहेर वागताना पण पवित्र पाहिजे. इथं पवित्र बाहेर दाखवू का मग? बॉडी दाखवतात मग अशी. तुला माहित नाही मग मी ती डेंजर आहे. मग शेजारच्याला सांगते. मग शेजारचा म्हणतो यांचं प्रार्थना करणार देव असायचं काय नाही. प्रेस लॉर्ड असं आहे का? तुम्हाला मला कसं जीवन जगायचंय? मरूपर्यंत. मला मरूपर्यंत पवित्र जीवन जगायचं. काय वरडायची गरज नाहीये. एकच आवाज, सिंपल एक आवाज द्या देवाला. देवा मला दे ना, देवा मला दे ना. हे लेकरू आई वडिलांना तसं करतं का कधी? हा? हे लेकरांनी एकदा जरी म्हटलं आई वडील आणून देतात. तसं तुमचा आणि माझा देवाला तुम्ही आणि मी आवाज दिला तर हजर आहे आपल्या पुढे. एकच आवाज दिला. किती आवाज दिला? 50 वेळेस त्याने आवाज दिलेला नाही. एकदाच. इल्याने एकदाच प्रार्थना केली. 3.5 वर्ष पाऊस बंद पडलेला आहे. किती वर्ष? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. इकडे लंगडा पण इकडे तार करते कसं असं 3 आणि 1 अर्ध 3.5 वर्ष काय पडलेलं नाहीये? पाऊस पडलेला नाहीये. एक प्रार्थना केली. किती प्रार्थना केलेला आहे? एकच प्रार्थना केलेली आहे. देवाकडे तुम्ही एकदा आवाज द्या. तो देव तुमच्या घरामध्ये येणार आहे. या हृदयाच्या घरामध्ये येणार आहे. देव इथं तिथं राहत नाही. देवाचं राहण्याचं ठिकाण तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. इलियाने ज्यावेळेस एकदा प्रार्थना केली, एकदा प्रार्थना केल्यानंतर बायबल मध्ये सांगितलं 3.5 वर्ष पाऊस बंद. हालेलुया. 3.5 वर्ष दुष्काळ पडला. काय पडलं? दुष्काळ पडू द्या, संकट पडू द्या, काही पडू द्या, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. 2025 मध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर राहिला. 26 मध्ये पण देव तुमच्या बरोबर राहील. हालेलुया. राहील का नाही? दुःख येऊ, संकट येऊ, प्रॉब्लेम येऊ, काही होऊ द्या, देव बरोबरच आहे. 3.5 वर्ष परमेश्वराने काय केलं? इलियाला सांभाळलं. हालेलुया. इथून आवाज येते. खिडकी बंद करेस तो. काय होतं? 3.5 वर्ष. बोला ना, म्हणा 3.5 वर्ष. म्हणा. अरे आवाज तर होता काहीतरी. 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. अरे बोला ना. बोला. माईक देऊ का बाबा? हो माईक आणू का? बोला माईक मध्ये. माझा आवाज पण माईक पेक्षा मोठा आवाज आहे माझा. किती वर्ष? 3.5 वर्ष. काय झालेलं आहे? दुष्काळ पडलेला आहे. इलिया उपाशी नाहीये. कोण उपाशी नाही? आंटी 3.5 वर्ष परमेश्वर त्याच्याच बरोबर आहे. तुम्ही कोणा बरोबर आहे? तुम्ही बायको बरोबर. बायको चोरी करते, तुम्ही चोऱ्या करतात. हन्ना आणि सफिरा. हन्ना सफिरा माहिती ना बायबल मध्ये प्रेषिताच्या कृत्याचा 3रा अध्याय 5वा अध्याय मध्ये. तुमच्या बरोबर कोण पाहिजे? परमेश्वर पाहिजे. आणि तुम्ही कोणा बरोबर पाहिजे? बोला ना, म्हणा परमेश्वरा बरोबर पाहिजे. हालेलुया. तू बायबल मध्ये सांगितलं इलियाने ज्या वेळेस प्रार्थना केली दुष्काळ पडला, सगळं बंद झालं.
राजाला पण खायला मागे पडले. राजा पण उपाशी राहू लागलाय. राजा पण काय करू लागला? उपाशी राहू लागलेला आहे. सेना पण काय होऊ लागलेली आहे? उपाशी राहू लागलेली आहे. सगळे प्राणी पण काय झालेले? उपाशी राहू लागलेले. पण इलियाससाठी प्रत्येक वर्ष काय आशीर्वादाचा आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी पण प्रत्येक वर्ष आशीर्वादाचं आहे. पण कुठं कोणाबरोबर पाहिजे आपण? परमेश्वराबरोबर पाहिजे. देवाबरोबर असलं तर आशीर्वाद आहे. शेजारच्या म्हणा देवाबरोबर असल्यावर तर आशीर्वाद आहे. दुष्काळमध्ये पण आशीर्वाद आहे. समुद्र आला तरी रस्ता भेटल. आंटी बोला ना, समुद्र आला तरी रस्ता भेटल. बोला बोला बोला. खडक असला तरी पाणी काय आहे? पाणी भेटणार आहे. तो खायला पण काय होणार आहे? भेटणार आहे. येशू ख्रिस्ताने किती लोकांना जीव घातले? 5000 लोकांना जीव घातले. कारण की लोक कुठं आहे? येशू बरोबर आहे. तुम्ही आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही येशू बरोबर असणार, तो येशू तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. इलियामुळं म्हणा सारपत नगरामधली एक विधवा. शेजारच्याला म्हणा सारपत नगरामधली विधवा. थोडस कुप्पीमध्ये तेल होतं, मुठभर पीठ होतं. ती म्हटली आता काय होणार आहे? ती म्हणली आता काय आम्ही खाणार आणि मरून जाणार. त्या ठिकाणी इलिया आला. मला त्या ठिकाणी इलिया आला. इलिया आल्यानंतर काय झालं? इलिया म्हटला, ती झाडीत होती, काडक्या गोळा करत होती. इलिया म्हटला माझ्यासाठी पाणी आण. पाणी आणता आणता भाकर पण आण. ती म्हणली देवाच्या देवाच्या माणसा माझ्याकडे काहीच नाहीये. पण इलिया कोणाला घेऊन आलेले? परमेश्वराला घेऊन आलेले. देवाचे सेवक तुमच्या घरामध्ये येतात, पास्टर तुमच्या घरामध्ये येतात. काय येत आहे? परमेश्वर येत आहे. घरातल्या प्रार्थना बंद करू नका. देव तुमच्याकडे येत आहे. कोण येते? बोला ना, कोण येते? देव तुमच्याकडे येते. पास्टर येत नाही, देव येत आहे. त्या ठिकाणामध्ये कोण आलंय? इलिया. इलियाद्वारे कोण आलेला आहे? हा, त्याच्यामध्ये इलियामध्ये 17व्या अध्यायामध्ये वाचा. 17व्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर वाचा. इकडे बघा, आता इकडे बघा, खूप लक्ष द्या माझ्याकडे. इलिया काय म्हणला? बोला बोला ना, काय म्हणला इलिया? मला असं वाटतं तुम्हाला समजलं का नाही? काय म्हणलं? काय कळालंय का तुम्हाला? बोला ना आंटी, बोला ब्रदर, बोला काय म्हणलं इलिया? इलिया काय म्हटलं तिथं वाचा. चला 17वा अध्याय किती वाचा? 17:8 मध्ये. तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, सीदोन मधील सारपत येथे जाऊन राहा. तेथे एक विधवा राहते, तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे. कधी कधी तुम्ही आणि मी उपाशी असतो. 25 तुमच्यासाठी उपासामधलं गेलेलं आहे. 26 तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वादाचा आहे. आमेन तर बोला ना. आमेन म्हणजे आम्ही स्वीकारतो. आमच्यासाठी आशीर्वाद आहे. काय आहे? तिच्यासाठी काही दिवस तिचे कशामध्ये गेलेला आहे? दुष्काळामध्ये गेलेला आहे. देव तुमच्या घरी ज्या वेळेस येतो त्यावेळेस दुष्काळ निघून जातो. हालेलुया. काय निघून जातं? कर्ज निघून जातं, टेन्शन निघून जातात, चिंता निघून जाते, काळजी निघून जाते, भरभराट येते. काय तो भरभराट येते, कल्याण होतं. जे काम होत नाही ते होणार आहे. जमिनीचे काम रखडले ते जमिनीचे काम होणार आहे. ओ कुठलं दुःख असलं, प्रभू म्हणतो दुःख मी कापून टाकीन. काय करून टाकतो परमेश्वर? इस्रायल लोकांना काय होतं? इस्रायलच्या लोकांच्या पुढं समुद्र होता. म्हणा असं समुद्र होता. म्हणा समुद्र पाहिला. किती लोकांनी समुद्र पाहिलाय? या वचनाकडे मला परत यायला सांगा. 17वा अध्याय किती? 8 मध्ये. इस्रायल लोकांपुढे काय होता? समुद्र. चला इकडे हात करा माझ्याकडे. समुद्र होता. समुद्र. आपण जाऊन आपण म्हणला असतो, अरे देवाने काय कोणची काठी दिली मला, मी कसं काय जाऊन समुद्राला मारू? एवढा तर आपला विश्वास असतो. डोंगर उभा राहू द्या संकटात, संकटाला परमेश्वर कापून तोडून टाकेल. टाकणार आहे का नाही? आमेन म्हणा ना. संकट पळून जाईल म्हणा. पळून जाईल. त्याला म्हणा जाय. संकट आलं तर काय म्हणायचं? टाटा बाय करा. 2025 ला एक तिथे ढक्क टक्कड बाय बाय असे करते. ढक्क टक्कड करू नका. काय करा? आराधना करा. देवा तुला धन्यवाद.
25 आशीर्वादित केलं, 26 पण आशीर्वादित केलं. देवाला काय धन्यवाद. संकट आलं धन्यवाद, हो आनंद आला धन्यवाद, सुख आलं धन्यवाद. हो तुमच्यासाठी परमेश्वराला वचन दिले, आकडे दिले, उभे राहा. Praise the Lord. Hallelujah. समुद्रा पुढे काय घेऊन उभं राहायचंय? काठी घेऊन उभं राहायचंय. ही काठी नाही बरं का, देवाचं वचन. बायबल घेऊन. Hallelujah. ज्या लोकांनी बायबल आणलं हात वरती करा, बायबल विकत घ्या. Hallelujah. बाजाराची पिशवी घेऊन इंडतो आपण मकड, इकडचे केस इकडं, इकडचे केस इकडं, आणि कोंबडा कट. कोणतं कट? हा बायबल विकत घ्या. स्वतःच्या ताटामध्ये जेलमध्ये राहतात का तुम्ही? बोला ना, जेलमध्ये राहतात का? घरामध्ये एकच जेवण करतात का सगळे तुम्ही? हा बोला ना, एकाच ताटात जेवतात का तुम्ही? शेजारच्या लोक एका ताटात जेवतात का? ज्याचं त्याचं ताट वेगळं आहे, तसंच ज्याचं त्याचं बायबल कसं करा, वेगळं ठेवा. मोशेने काय बोललेलं आहे? शब्द बोललेला आहे. ओ मोशेने काठी उभारलेले, काठी म्हणजे काय? देवाचा शब्द आहे. दावीद राजा म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून जात असतं तरी तुझी आकडी काय म्हणलेलं? बोला स्टाईल करा. आकडी आणि काठी माझ्या बरोबर, देवाचं वचन तुमच्या बरोबर पाहिजे. बोला शब्द. समुद्रा पुढे जाऊन मोशेने काठी उगारली. Praise the Lord. संकटाला काय करायचं? संकटाच्या पुढे काय करायचं? उभं राहायचंय. वचन बोला. Amen. देवाचं वचन सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला विणार नाही. कारण तू माझ्या बरोबर आहेस. काहीच समजलं नाही. कसल्या अरिष्टाला? कसल्याही अरिष्टाला. अरे हात नाही काय नाही, तुझे मारू काय तू जरा. कसल्याही अरिष्टाला. बस शैतानाला घेऊन आले का काय? नाही. म्हणा येशू इथं येशू इथं. आणि कसल्या अरिष्टाला विणार नाही. नाही. त्या जर त्याला म्हणा तू पण घाबरायचं नाही, डोंगर दिसला तरी पळायचं नाही. अरे म्हणा ना, डोंगर दिसला तरी पळायचं नाही. हा दुःख आलं तरी पळायचं नाही, संकट आलं तरी पळायचं नाही, घाबरायचं नाही, उभं राहायचं. छाती काढून उभं राहायचं, बॉडी दाखवायची त्या संकटाला. म्हणा माझ्याकडे इशू आहे. काय म्हणायचं त्याला? मोशे उभा राहिला. मोशे उभा राहिला. बाकीचे लोक हसत होते कालचे मागचे, त्याची बातमी करत होते. त्याची बातमी करत होते. काय करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? घाबरू नका, देव त्यांना पण दाखवून देईल. तुमच्या घरामध्ये तुम्ही उभे राहा. किती लोक माझ्या बरोबर आहे? तुमच्या घरामध्ये तुम्ही उभे राहा. म्हणा देव काय करणार आहे? संकटाला पळून लावणार देव आहे. हालेलुया. काही लोक संकटाला धरून बसतात, चर्चेला येत नाही. माझ्या भावाचं कसं होईल, माझ्या बहिणीचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होतं, पळून गेला. मग नवऱ्याची नाही काळजी, बायको पळून गेली, मग ती मी चर्चला येतो, मग ती तिकडे निघून गेली. मग अरे घर विसरा, देवाकडे या. मी म्हणत नाही घर सोडू नका तुम्ही. Praise God. घरच्यांना मला प्रार्थनेला ये. नवऱ्याचं काम आहे बायकोला वडीतान. नवराच काय तर बायको काय येणार आहे? जाणार आहे. नवरा तंबाखू खातो तर बायको म्हणते दे मला तंबाखू. नवरा म्हणतो मी दारू पितो, ती पण म्हणते चल मी पण बेवडी होते. असं आहे का? नाही. काय करायचं? दोघं मिळून सगळे मिळून कुठे यायचं आहे? देवाकडे यायचं आहे. जर देव तुमच्या बरोबर असला तर समुद्र पण दुभागणार आहे. हालेलुया. बरं हालेलुया. बरं हालेलुया. काय केलं मोशेने? समुद्रापुढे उभा राहिलेला आहे, बोललेला आहे. समुद्राला पण हरावं लागलेलं आहे. हालेलुया. समुद्र हरणार आहे का नाही? हारणार आहे. 100% म्हणा हालेलुया. हालेलुया. बरं हालेलुया. हालेलुया. काय करायचंय? घरी बघत बसायचं नाही. हा 2025 मध्ये रविवारच्या प्रार्थनेला 10 वाजताच्या आमेन. घरातली प्रार्थना न चुकता फोन करून बोलून घ्या, प्रार्थना करून घ्या. का बरं? हा परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर समुद्र काय होणार आहे? आपण समुद्राच्याच मागे पळत बसतो. समुद्र बाबा तुला फार मानतो मी काय तुझे एवढे पोहून तिकडे जाणार नाही. समुद्राला काय म्हणतो आपण? संकटाला म्हणतो ये संकट आपण पार नाही करू शकत, पैसे नाही आमच्याकडे. नाही. कुणी आजारी पडलं तर आपण म्हणतो आमच्याकडे कुठे पैसे आहेत? नाही. अरे पण तुम्हाला काय वाटलं पाहिजे? अरे देव आहे तुमच्या बरोबर. हालेलुया. कारण येईन मी तिकडं येत असतो, मी मारीत पण असतो चांगलं.
हा काय म्हणायचं संकटाला? देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे, तुला जावं लागणार आहे. जरा पावर मध्ये म्हणा ना, तुला जावं लागणार आहे. ए टिकून बसू नको, इथे इथं बस, इकडून ये, इथे इथे दादा जवळ इकडे, चल इकडे, चल लवकर. हा काय म्हणा, काय पुढं होतो मी? देव माझ्या बरोबर आहे, मी संकटाला घाबरणार नाही. संकटाला काय म्हणायचं? तुला जावं लागेल. तुला जावाच लागणार आहे. म्हणा ना, तुला जावाच लागणार आहे. जावंच लागणार. हाताचा पुढे आहे ना कोणाचा? तुला जावं हात लागणार. तुम्ही विश्वासच नाही तुमचा. Praise the Lord. तुला जावा लागणार आहे. असं कशा वाटी? नाही असं नाही. मतिमंद. मग ती म्हणताय का तुम्ही? नाही. मला चांगले. अरे तुला जावा लागणार आहे, तुला तर जावाच लागणार आहे. जावंच लागणार आहे. तुम्ही किती बोला, आम्ही निवार घटत, आम्ही काय म्हणणार नाही. नाही. असं आहे का? नाही. बोला ना, असं आहे का? नाही. काय म्हणा, तुला जावा लागणार आहे आणि तुझ्या बापाला पण जावा लागणार आहे. जावं लागणार आहे. संकट कोण घेऊन येत आहे? शैतान घेऊन येतोय. संकटाला म्हणा तुला आणि तुझ्या बापाला जावा लागणार आहे. काय बोला, बोला ना. तुला आणि तुझ्या बापाला जावं लागणार आहे. काय काय लोकांना आवडत ते, दारू आवडती, गुटखा आवडतो, नाही बाबा हे गळ्यात माळ सारखा घालून ठेवते. नाही ना मास्टर, जमणार नाही, सुटतच नाही. सुटतच नाही. अरे तू त्याला गाठण मारून ठेवलीस ना, तू माझ्यामध्येच राहील, निघूच नको बाहेर. मग तो अजून दुसरा एक घेऊन येतो, मग साथ घेऊन येतो. साथ घेऊन येतो शैतान. मग पहिले तू गुटखा बिसरी लावित होतो, आता तंबाखू खायला लागली. थोडं वाढलं. आता अजून वाढले, तिची डिमांड वाढली. प्रमोशन वाढलं. काय काय लोक म्हणतात नाही, प्रार्थना करतो आम्ही तपकीर लावतो. तू काही केलं तर विषच खाऊ राहिला ना. हम्म. हा बोला ना. यस. मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही आणि मी 2026 मध्ये आशीर्वाद डोंगर राहणार नाहीत. आमेन. आशीर्वादाची डोंगर आहे ती. आमेन. कोणते डोंगर राहणार आहेत? अरे मग हा म्हणा ना, मग हा घर नसेल तर घर भेटेल तुम्हाला. कोण देईल? आमेन. एक महत्वाचं की देव आपल्या बरोबर आहे. कोण आहे आपल्या बरोबर? देव माझ्या बरोबर देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. देव बरोबर असला ना, तुमचं प्रमोशन पण Praise होईल. the Lord. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं मोशे नंतर कोण निवडलं? यहोशुआ. यहोशुआ. यहोशुआ, काले. कालेब. प्रेस द लॉर्ड. Hallelujah. यहोशुआच्या हातामध्ये आलं सगळं. हम्म. कालेबाने खूप मदत केली. Yes. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. 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 तर आज मला तुम्हाला बायबल मध्ये काय सांगितलं त्या वचनामध्ये 8 मध्ये वाचा, 17:8. सारपत नगर. तेव्हा त्याच परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. नगराच्या विशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. हा. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. हा, पात्रात पाणी आण. कशामध्ये पाणी आणायला लावलंय? पात्रात आणायला लावलं. करा, पात्र करा असं. पात्र. पात्रामध्ये पाणी आणायला लावलंय. पात्रामध्ये पाणी आणायला हा, लावलं. पास्टर तुम्हाला काय आणायला लावतात ना, ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. म्हणा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. माझ्यासाठी आशीर्वाद अरे आहे. आमेन बोला, काहीतरी म्हणा ना. हालेलुया. मी आलो न गेलो काय मग आशीर्वाद नाही भेटणार बरं का मग. नाही. मी तरी आशीर्वाद देणार आहे तुम्हाला. हालेलुया. काय आलं? पात्र, मला पात्र भरून आण. काय लोक पात्रच भरतात आणि पास्टरला म्हणते गाडीमध्ये पात्रच टाका. गाडी काय पात्रावर चालणार आहे का? बोला ना आंटी, नाही चालत. गाडीमध्ये काय लागल? पाणी नाही लागणार. काय लागेल त्याच्यामध्ये? दुसरं पात्र लागलं. काही लोक म्हणते पेट्रोल, काही लोक असे नुसतं जेवणच करा आणि त्याच्यामध्ये पात्र टाका. असं आहे का? नाही. तुम्हाला पात्र पण द्यायचे, भाकर पण द्यायची. भाकर पण द्यायची, Praise the Lord. तुम्हाला घरामध्ये राहायला पण काय करायची. जागा द्यायची. अजून एक विधवा स्त्री यस. शुनेम करी. शुनेम करीन, म्हणा शुनेम करीन. शुनेम करीन. तिने पौलासाठी घर, सॉरी आलिशासाठी. आलिशासाठी काय केलं? घर बांधलं. घर बांधलं. त्याच्यासाठी कॉट तयार केला. तुम्ही Yes. पास्टरसाठी जे काही करता, यस. त्यांच्या कुटुंबासाठी जे काही करता, आमेन. पात्र पाण्याचा आणतात, भाकर आणतात, तेल आणतात, पैसा देतात, घर बांधतात, Yes. गाडी घेऊन देतात. Yes. सगळे इमोशनल झाले. नाही. नाही. आता पास्टर आम्हाला मागू राहिले काय माहिती. अरे उलट तुम्ही आनंदाने म्हटलं पाहिजे मी करतो. मी करतो. हालेलुया. गरीबातला गरीब एक विधवा स्त्रीने काय केलं? 2 टोल्या टाकल्या. किती टोल्या टाकल्या? 2 टोल्या 2 टोल्या. त्या आता 2 लाख
रुपये असतील? Yes, 20 लाख. हा 20 लाख असतील. 20 लाख असतील. खूप झाले ते. देवाच्या लोकांसाठी काय करायची संधी येते ना, करा. करायचं Yes, आहे. yes, मागा हटू नका. yes. तुम्हाला कर्ज काढून काढून का आहे ना, करा. हालेलुया. काय होईल त्याच्यामध्ये? देवाचा खूप आशीर्वाद आशीर्वाद. मिळणार. तुम्ही खूप आशीर्वाद आहे. पात्र घेऊन आले. पात्र घेऊन यायचंय. काय लोक म्हणजे पात्र घ्या, पाणी प्यान जा. पात्र सुद्धा देत नाही. काय काय लोक लांबूनच पाहिले का पास्टरला? कशाला आले काय माहिती. स्टाईल करा साक्षात. अरे करा ना, म्हणजे याचा अर्थ तुम्ही करीत नाही. Yes, amen. स्वागत करा, स्वागत. तुमच्याकडे काय आलेलं आहे? आशीर्वाद आलेला आहे. 2025 मध्ये प्रार्थना झाली नाही, 26 मध्ये मोठ्या मोठ्याला प्रार्थना ठेवा. हालेलुया. तुमच्यासाठी भरभरून आशीर्वाद. हालेलुया. कोणी फोन नाही केला? फोन करा तुम्ही स्वतः. हालेलुया. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तर तुम्ही काय केलं पाहिजे? फोन केला पाहिजे. पास्टरची वाट पाहतील. पास्टरने आम्हाला आमंत्रण नाही दिलं, आम्ही कशाला जाऊ? आम्हाला नाही जायचं प्रार्थनेला. काय म्हणा, आम्हाला जायचं नाही प्रार्थनेला. अरे मी तुम्हाला वडू राहिले, या ना चर्चला, या ना स्वर्गात, या ना स्वर्गात. ते नको नको, आम्ही नाही येणार. लेकरू या रे. काय करायचं? हा हे लेकरा, तू तिकडे जायचं, मी तुला या ना प्रार्थनेला या ना. मला घरी मी फोन करते, पास्टर तिला फोन करते, पास्टर फोन करते, आम्हाला घरी याऊ द्या ना. कोणाचं काम आहे? स्वतःचं काम आहे. बोला ना, कोणाचं काम आहे? स्वतःचं काम आहे. तुमचं काम आहे. तुम्ही सेवकाला काय केलं पाहिजे? फोन केला पाहिजे. फोन करून काय केलं पाहिजे? बोलावलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे, पात्र दिले पाहिजे, भाकर दिली पाहिजे, घर दिलं पाहिजे, क्वाट दिलं पाहिजे. हर एक गोष्ट तुम्ही काय झाली पाहिजे? केली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. काय त्याच्यामध्ये? आशीर्वाद. आशीर्वाद दडले. Praise the Lord. हालेलुया. पास्टरचं तोंड चुकून गेलंय. तेच यू बोलते. तुम्ही बोला की ते आम्ही आहे निबरगट. चला उभे राहा सगळे, म्हणा निबरगट. ते पात्र मला परत लक्षात आणून द्या. तुम्ही आहे का तसे? नाही, नाही आम्ही नाही काही लोक आहेत नाहीये. बोलीतच नाहीत प्रार्थनेला. तुम्ही किती बोला, आम्ही नाही बोलवणार, आम्हाला लोक आशीर्वाद. आणि म्हणायचं ते पास्टर पॉवरफुल नाही. काय म्हणायचं? त्यांच्यात power नाही. पॉवर नाही त्यांच्यामध्ये. दुसरे बोलव. अरे तू देवाच्या दासाला बोली ना, तू तुझ्या- घरीच बोला ना, तुला कसं काय आशीर्वाद भेटत? नाही. आणि काय म्हणतात? पास्टर पॉवरफुल. पास्टर पॉवरफुल. दुसरे बोलव. उशीर 11 वाजता यायचं म्हणायचं पास्टर पॉवरफुल. नाही, त्यांना समजत नाही. सहभागिताचा दिवस आहे तरी उशिरा. नाही. काय काय करायचं बोला ना. किती लोक माझ्या बरोबर या? हालेलुया. तुमचा फोन मला 26 मध्ये आला पाहिजे. आमेन. कशासाठी? आशीर्वादासाठी. माझं काही जाणार, माझ्या बापाचं काही जाणार आहे का? नाही जाणार. हा तुम्हाला ओढून राहिले, चला ना चला ना. ते नाही ना, काम आहे आम्हाला, रविवारचं पण काम आहे. नाही ना, आम्हाला तिकडे जायचंय, आम्हाला लग्न आहे ना, आम्हाला हे आहे ना, आम्हाला ते आहे ना. मग माझं काय जाणार आहे? हालेलुया. जाणार तर कोणाचं जाणार आहे? स्वतःच जाणार आहे. अरे पास्टर तुम्हाला बोलावतात, प्रार्थनेला या, म्हणजे ते तुम्हाला स्वर्गामध्ये घ्यायला जा. आमेन. इकडे ते. हालेलुया. मला काय, माझं काय नाही जाणार. बघा इकडे माझ्याकडे वटरून बघा जरा, माझं काही नाही जाणार, तुमचं जाणार. तुम्ही नाही प्रार्थनेला आले, तुम्ही पश्चाताप नाही केला, देवाच्या राज्यात हा जाणार. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये नाही जाणार. Praise the Lord. गरज कोण म्हणा? मला गरज आहे. मला गरज आहे. हात लावा कॉलरला. मला गरज आहे. मला गरज आहे. मला स्वतःला गरज आहे. कॉलर नसेल ब्लाऊजला हात लावा असा. मला गरज आहे. बहिणी तुम्ही माझ्या बहिणी आहेत, ते भाऊ आहे. मला गरज आहे. मला गरज आहे. मला साडीला हात लावरती. मला गरज आहे. मला गरज आहे. मला गरज आहे. शेजारच्याला सांगा मला गरज आहे बाबा. मला गरज आहे. त्याच्यात पास्टरचा काय संबंध नाहीये, पास्टरचा काय संबंध नाही. याचा काय संबंध नाहीये. याचा काय संबंध नाही. मी उशिरा आला तरी मला उशिरा आशीर्वाद मी भेटतील. उशिरा आला तर मला उशिरा मी काय नाही केलं तर मला काय नाही काही भेटणार. नाही केलं तर मला बोला काही बोला नाही बोला, भेटणार. मी काय नाही केलं तर काय नाही काही नाही भेटणार. केलं तर मला काही नाही भेटणार. सुनेम करीन स्त्रीने आलिशासाठी घर बांधलं. तिने एकदाच पाहिलं, आपण तरी पवित्र पुरुष आहे. नवऱ्याला काय म्हणे ती? आपण हा माणूस इतर पवित्र आपण माणसं नवऱ्याला आहे. घाबरत बसतो. नवरा पेतो मरणाचे पैसे उडीतो तिकडं आणि म्हणते मी नवऱ्याला घाबरते, मी काही करू शकत नाही. तू पितोस ना दारू, तू गुटके खातोस ना, मला पण देवाचं करायचंय. Yes, हालेलुया. काय yes. म्हणायचं? मला पण देवाचं करायचंय. सुनेम करीन स्त्री तिच्या नवऱ्याला काय म्हणते? हा मला हा देवाचा आहे. आलिशा कोणीतरी पवित्र पुरुष आहे. काय म्हणे? आलिशा पवित्र पुरुष आहे. लगेच नवऱ्याला काय म्हटलं? आपल्याला याच्यासाठी काय करायचे? रूम बांधायचे. नवऱ्या लगेच काय म्हणला? हो चला आपण दोघं बांधू. त्याच्यानंतर ती
या कारणामुळे काय झालं, तिला लेकरू झालं. Praise the Lord. Hallelujah. हा, वांज होती, म्हणा ती वांज होती. वांज. शेजारच्याला सांगा वांज होती. लेकरू बाळ झालेलं लेकरं बाळ नव्हतं, नव्हतं तिला. म्हातारी होती ती. म्हातारी होती ती. पण तिला काय झालेलं आहे, लेकरू झालेलं, कमून झालेलं आहे. कारण की तिने तिच्या देवाच्या सेवकाचं काय केलेलं आहे, आदर तिथं केलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. देवाच्या सेवकाचं काय करायचंय, आदर करायचा आहे. काय करायचंय, आदर. आदर करायचा. फक्त पाणी प्यान जा. विचार केला पाहिजे, पास्टर एवढं लांबून येतात तुमच्याकडे, नगरला बोलवते 100 रुपये दान देते. नाही 100 रुपयाच्या पेट्रोल मध्ये जाऊन येणार आहे का? नाही येऊ शकत. हा बोला ना. नाही. काय काय लोक लगे काउंटिंग करतात, हिशोब करतात. हा किती 60चा एवढं दे. देव पण तुला हिशोब लावेना, असा करा देव पण हिशोब लावेल. हिशोब लावेल. स्वतःच्या चेहरा फिशिंग करायला, केसाचा ड्राय करायला, स्वतःच्या साड्या घ्यायला, स्वतःचे कपडे घ्यायला, जे नाही ते असतं. माकडावानी तोड करतात. कशावानी म्हणा, माकडावानी. माकडासारखं तोंड करतात. ती कोणची क्रीम आहे काय भेटणं, फेरन लावली. फेअर लवली नाही, ते चेहऱ्याला लावते तर माकड होते, लाल होते तो. लाल होते. देव पण म्हणतो जाय तू तसं तो उपाशी राह. मग तुम्ही देवाच्या लोकांसाठी काय केलं पाहिजे, Yes. आदर. बोला ना. आदरात सर्व होते. काही. आदर केला पाहिजे, सगळ्या गोष्टीत विचार केला पाहिजे. पास्टरला पैसे असतील का नसतील पेट्रोलला, हा ठीक आहे, त्याला पेट्रोलला काही लोक होते पेट्रोल काउंटिंग करून देते. अरे पण त्याला लेकर आहेत, ते तुमच्यासाठी येतात. ते त्यांना कुणी निवडलंय, परमेश्वराने. परमेश्वर. येईल कुणी सांगितलं, बोला ना. परमेश्वराने सांगितलं. सारपत नगरामध्ये कुणी पाठवलं, परमेश्वराने काय ऐकलं आपण, पाठवलं. बोला ना सिस्टर, बोला ना. काय ऐकलं, परमेश्वराने पाठवलंय. इलियाला म्हणलं जा. इलियाला म्हटलं जा. देवाचा सेवक जर तुमच्याकडे येत असेल तर देव तो पाठवत आहे. Praise the आणि Lord. त्याची काळजी घ्यायचं काम तुमचंय. स्वतःचं काम आहे आपलं. घरात एखादी वस्तू कमी घ्या, शायनिंग करायचं बंद करा, इकडे तिकडे पैसे उडवायचं बंद करा. सेवेसाठी पैसा Yes, amen. सेवेसाठी पैसा वाटा. Hallelujah. 2025 मध्ये तुम्ही काय केलं याचा विचार करा. Yes. आहे का तुम्हाला मीटिंग साठी तुमचा खर्च सुद्धा आहे का? काय केलं तुम्ही मीटिंगला, काय केलं नाही. आणि स्वतःसाठी आपण उडवतो पैसे. Yes. काय केलं त्या बहिणीने, हा स्वतःचं देवाला. स्वतःच लेकरू खाऊन मारणार होते. ती म्हणे एक भाकर होणार आमची चतकूर आणि तिच्यामध्ये खाऊन आम्ही मारणार आहे. पण तिने काय केलं, तेवढ्या याच्यात तिने अजून छोटीशी भाकर तयार केली आणि कोणाला दिली, इलियाला दिली. Hallelujah. Praise the Lord. तुम्ही देवाचे सेवक तुमच्याकडे येतात तर तुम्ही स्वर्गामधले वारीस होत आहे. Praise the Lord. Hallelujah. आम्ही तुमच्याकडे येणार नाही ना, तुम्ही जाताना नरकाला. नाही. पुढे जाणार आहे. नरकाला. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून देव काय करतो, सेवकाला काय करत आहे, पाठवते. पाठवते. बसा खाली. Hallelujah. आलेले काय करायचं मग आता, पाठवून द्यायचं तसं. नाही. हा 2025 मध्ये देवाच्या सेवकाची तुम्ही पूर्णपणे काय करायची, 26 मध्ये काय करायची, काळजी काळजी घे. घ्यायची. हा, पेट्रोलचं द्यायचं. त्याच्यानंतर काय, त्यांना कपडे लागतात, चांगले कपडे घ्या, चांगले बुट घ्या. चांगले तुम्ही काय करता, स्वतःसाठी चांगलं आणि दुसऱ्यासाठी वांगलं. आरी कपडे देतात, नाही. आरी कपडे द्यायचे का, आरी बुट द्यायचे का, नाही. चपलं द्यायच्या का, हा उत्तम ते करा. म्हणा उत्तम करायचे. उत्तम ते तिने करायचं. काय केलं, तिने उत्तम भाकर दिली. त्याच्यामध्ये वाचना, त्या पुढे वचनामध्ये काय सांगितलं, तिने भाकर केली किती, 17 किती, 8. 17:8 मध्ये वाचा. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा. हा. मग तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. आणि तिने पुढे वाच पटपट. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. नगराच्या विशी जवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून म्हटले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. तुमचा देव काय नसलेला असला ना, तुमच्याकडे काय नसेल देवाला माहिती. Hallelujah. पण जर तुम्ही असून करत नाही देवाला माहिती. मग देवाला पण माहिती. Praise the Lord. दोन्ही पण ऑप्शन माहिती, म्हणा दोन्ही. नसल तरी माहिती आहे, असल तरी माहिती आहे. खिशात लपून ठेवते, बँकेत लपून ठेवते, पण देवाला काही द्यायचं नाही. असं करायचं का, नाही करायचं. बोला ना शेजारच्या म्हणा, असं नाही करायचं. करा, एकमेकाला सांगा असं नाही करायचं.
म्हणा मला आशीर्वादित व्हायचे. मला आशीर्वादित व्हायचंय. माझा नवरा जरी बोलला तरी मी त्याला सांगन मला देवासाठी करायचे. हालेलुया. कळू द्या ना शेजारच्याला, कळू द्या ना नवऱ्याला, कळू द्या ना बायकोला, कळू द्या ना दुनियाला तुम्ही देवासाठी काय करता. Praise the Lord. हालेलुया. आणि त्या देवाने तुमच्यासाठी काय करतो त्याला पण समजू द्या, त्या लोकांना पण समजू द्या. Yes. तुम्ही घरच्याच्या दाखामुळे द्यायचं बंद करतात तर तुमचे आशीर्वाद बंद येईल. हालेलुया. तिचा मुलगा तिला बोलला नसेल का? हा, आपल्या पुरतच अरे आई आपल्या पुरतच आहे, आता आपण खाणार मारणार कशाला देते असं बोललेलं नाही. पण मला वाटतं काय काय लेकर आहेत शहाणे बुट्टे बुट्टे नको देऊ. नको देऊ म्हणतात, त्याला द्यायलाच आवडत नाही, देतच नाहीत काही लोक. तुम्ही देत नाहीत म्हणून तुमची परिस्थिती बदलत नाही. हालेलुया. चर्च हे तुमचं ठिकाण आहे, हक्काचं ठिकाण हक्काचं. म्हणा हे हक्काचं स्वतःच्या घरामध्ये सारून घेतात का रे? घेतो. इथं आल्यावर जाळ्या तशाच आहेत. जसं तुम्ही ते घर ठेवता तसं हे पण तुमचं घर आहे. Yes. Praise the Lord. हे तुम्हाला काय करायचंय? स्वच्छ करायचं. स्वच्छ ठेवायचं. एक मला फोन आला पाहिजे, पास्टर आम्ही काम करायला तर आम्ही झाडतो पुढं. हा, आज एकच ते सिस्टर झाडतात. तुमचं काय काम आहे? त्याला देव आशीर्वाद देईल. तुम्ही काय करता? Yes. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काय केलं पाहिजे? काय वचनामध्ये काय सांगितलं? तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची तुमचा देव तुमच्याकडे नसेल तर परमेश्वराला माहिती आहे आणि तुम्हाला द्यायला ताकद देईल. आमेन. काय देईल? ताकद. तिच्याकडे नव्हतं तरी तिने काय केलं? जे होतं केलं. ते दिलं. जे होतं ते दिलं. एखाद्याच ठिकाणी लग्न असलं तरी काय नसलं तर रिंग दागिने गाण ठेवतील आणि काय करतील? आहेर, आहेर. तुमच्यातले किती लोक असे आहेत दागिने गाण ठेवून केलेले? हातवरती करा. अयो लाजू राहिले. मी पहिला, मग आता तर वरती करा, तरी हात वरती करा. दागिने गाण ठेवून लोकांना काय करतो आपण? आहेर करतो. बरोबर. आणि देवासाठी? नाहीये ना. देवासाठी होतो नाही ना, उदासवाने बसतो नाही, काहीच नाही आमच्याकडे, काहीच नाही. असतं ते दिलं असतं. मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला 2026 मध्ये कोणची ताकद तुम्हाला आणू शकत नाही आशीर्वादासाठी. तुम्ही आमेन म्हणताल का? आमेन. हा, विश्वास असला तर मोठ्याने आमेन म्हणा. कोणची ताकद तुम्हाला आणू शकणार नाही. पण जर तुम्ही म्हटले असं तुम्ही देत नसेल काहीच होणार नाही. काय होणार नाही. दुसरीकडे जातील पैसे. काही लोक जपून ठेवतात, मग गळतात पैसे, इकडे जातात आणि म्हणतात, मग परत येऊन मला सांगतात, पास्टर आमचे ना 2000 रुपये हरवले. मी म्हणतो हा, मी पण असं करतो हा, मला माहित होतं. मग कमून हरवले, काही देतच नाही ना, कधी दशमांश नाही. मी वही लिहिलेली, माझ्याकडे वही आहे अशी. एक वचन काढलं होतं देवाचं काम, पण परमेश्वराने आज दुसरं वचन दिलंय तुम्हाला. हा, वहीत लिहून ठेवलं. तुम्ही काय करता? हालेलुया. हा, जिथं खाऊन ती मरणार आहे, ते देऊन पण तिने काय केलं ना, देऊन टाकलेलं आहे. स्वतःची काळजी नका करू. मला स्वतःची काळजी नका स्वतःची करू. काळजी नका करू. 2026 मध्ये मला स्वतःची काळजी करू नका. 2026 मध्ये स्वतःची काळजी देव करू नका. तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन. हालेलुया. ओ मरणार आहे ती, काय होणार होती? मरणार होती, संपलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. 3.5 वर्ष काय पडला? दुष्काळ पडला. देवाने लगेच त्याचा अभिषेक त्याला पाठवले Praise the Lord. हालेलुया. आणि आशीर्वाद वाढले. आमेन. मग आता किती लोक घरची प्रार्थना चालू करणारे हालेलुया. आतवरती येत नाही? तुमचा फोन आला, हप्त्यातून एकदा झालं पाहिजे. किती? आमेन. काही लोक वर्षातून, काय कार्यक्रम असला का बर्थडे, तरच. मग तेव्हा बर्थडेचा केक एवढा मोठा कापतीनंतर 10 रुपये पास्टरच्या हातात देते. 10,000ची लढ लग्नात किती म्हणा, 10,000ची लढ वाजवतील आणि सेवकाच्या हातात 100 रुपये. किती खर्च करतात तुम्ही? Yes. लग्नाचा किती खर्च असतो? 2-3 लाख. मेकअपला 10,000 घालितात आणि देताना किती देतात? 100 रुपये. म्हणा काहीतरी वाटलं पाहिजे काहीतरी वाटलं पाहिजे. आणि देताना अशी देतात. मोठी नोट द्यायला लागला, गेले तुझे आशीर्वाद. देताना कसं द्यायचंय? चांगलं द्यायचं. याचं याला नाही समजलं पाहिजे. या आता म्हणा, या हाताचं या हाताला नाही कळालं. असं द्यायचंय. असं प्रेस द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचंय, विधवेला आशीर्वाद. विधवेला का आशीर्वाद मिळाला? कारण की विधवेने समजलं की हा इल्या माझ्यासाठी काय घेऊन आलेला आहे, देवाकडून आशीर्वाद घेऊन आलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळणार आहे देवाचे सेवक ज्यावेळेस आपल्याकडे येत आहे, देवाने त्यांना पाठवलेले आम्हाला आशीर्वादित करायसाठी, त्यावेळेस तुम्हाला ब्लेसिंग मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
तुमच्या बरोबर? देव हा? देव देव इल्याचा देव कुठं आला? तिच्या घरी आला विधवे. म्हणा सारपत नगरामध्ये सारपत नगरामध्ये विधवेच्या घरी पण आला. घरी पण आला. विधवेचं पिठच संपलं नाही, विधवेचं तेलच संपत नाही. ती रोजच भाकरी करू लागलेली आहे, रोजच तेलामध्ये काय करू लागलेली आहे? तळलेलं खाऊ लागलेली आहे. हो, बाजरीच्या भाकरीचं काय काय करू लागलेलं आहे, काय काय करू लागलेलं आहे. तळून मळून कार्यक्रम चालला तिचा 3.5 वर्ष. हालेलुया. किती वर्ष? 3.5 वर्ष. तिच्या हात तेलात आहे. 3.5 वर्ष ती काय करत आहे? भाकर खात आहे. Praise the Lord. हे सगळे आशीर्वाद आपले का थांबले? सांगा बरं. काय का लोक पैसेच पुरत नाही, काय का लोक पाचशे तेलच नाही. अरे तेलाचा दशमांश तू आण नाही तर नाही आणू शकत तर तू काय करू? त्या तेलाला किती पैसे लागतात? त्याचा समजा 10 पुड्या घेतल्या तेलाच्या, तर 1 पिशवी तुम्ही इथं आणली पाहिजे. इकडे आणू शकत नसेल तर काय केलं पाहिजे? हा, तिचे पैसे ऑफरिंग बॉक्स मध्ये टाका. तुम्ही एक पाकिट तयार करा, स्वतः पाकिट विकत घ्या आणि त्या पाकिट मध्ये तुमचं नाव टाका. नाव पण टाकायची गरज नाही, नाव पण टाकू नका, पण मला समजायसाठी म्हणून मी ते सांगितले लोकांना. काय करा? नाव टाका. तुमचं गुप्त काय असेल ते गुप्त टाका. Praise the Lord. तुम्हाला परमेश्वर दुष्काळामध्ये दुष्काळ तुम्हाला वाटणार नाही, आमेन. संकटामध्ये संकट वाटणार नाही. कमून कमून होणार आहे? परमेश्वरासाठी केलं. परमेश्वराच्या सेवकासाठी, परमेश्वराचं काम म्हणून करा. Praise the Lord. मग आता येणाऱ्या दिवसामध्ये काय करायचंय? करायचंय हा, करायचंय. लोकांना कुणी आणायचंय? आपण. आपण म्हणतो मी कशाला जाऊ तिच्या दारामध्ये? तुझे आशीर्वाद गेले, मला तुझे आशीर्वाद गेले. मग शेजारचा मरून पडतोय, मरायला लागलाय आणि आपण म्हणतो बरं आहे तो मेला पाहिजे. काय म्हणतो आपण? आंटी बोला ना, बरं आहे मेला पाहिजे तो. नाही. असं आहे का? नाही. त्याला सांगा तुम्ही 2025 मध्ये एकही माणूस तुम्ही आणलेला नाहीये. लोकांना सांगा, नातेवाईकाला सांगा आमच्या इथं प्रार्थना भरते, तिथे येशू कार्य करतोय. आमेन. स्वतःला आणा, नवऱ्याला पण आणा, लेकरांना पण आणा. हे घर तुमचं आहे. Yes. Lord. Praise the Lord. वर्षातून एकदा असतं का नवीन वर्ष नाताळ? नाही. हा, रोज. दर रविवारी येत चला तुम्ही. Yes. दर रविवार हा तुमच्यासाठी तुम्ही येतात ना, तर परमेश्वर असल्याचं चिन्ह आहे. Praise the आणि Lord. तुमचं देव समजा तुम्ही तुमचे नवरा बायको तुम्ही वर्षातून एकदा भेटतात का तुम्ही एकमेकाला? रोज. रोज भेटतात. लेकरं पण काय करतात? रोज आई बापाला भेटतात का नाही? तुम्ही जर त्याचे लेकर आहेत, आता वचन ऐकलं ना, तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्ही काय आहेत? लेकरे. तुम्ही लेकर आहेत तर लेकराचं काम आहे आई बापाला भेटायला यायचं. Yes. आमेन. येशू पिता पुत्र पवित्र आत्मा हेच आपले बाप आणि आई आहे. आमेन. कोण आहे आपलं? बाबा आणि आई. आई बाप आहे, त्यांना भेटायला येतो आपण आमेन. इथं. हालेलुया. तो आपला वर आहे ना, आपण त्याची काय आहे? वधू. वधू. आपल्या नवऱ्याला भेटायला इथं यायला पाहिजे ना Praise आपण. the Lord. हालेलुया. वर्षातून एकदा बायकोला भेटायला जाते, ती बायको म्हणून बाबा मला आता तू येऊच नको माझ्याकडे. आणि ती बायको या वर्षातून एकदा नवऱ्याला भेटायला गेली तर तो नवरा काय म्हणेल? तुझा आणि माझा काय संबंध? तू माझ्याकडे येऊ नकोस. असं आहे. नाही. तुम्ही देवावर तुमचं प्रेम असेल, म्हणा शेजारच्याला देवावर तुमचं प्रेम असेल देवाचं प्रेम असेल. तर तुम्ही 10 वाजता इथे तुझा येणार. आवाज दहा काय वाजता ठिकाणी? येणार. किती वाजता येणार? 10 वाजता. 11 वाजता. नाही. 11 वाजता किती लोक आले? हातवरती करा. आणि कोणी म्हणलं असतं आज तिकडे आहे ना लाडल्या बहीणचे पैसे भेटणारे, चर्च बुडून गेले असते. रोज कॅश असते. अरे त्या कॅश पेक्षा इथं परमेश्वर तुम्हाला कोटीने आशीर्वाद देणार आहे. कोणी म्हटलं नाही ना आमचे पाहुणे आहेत, आम्हाला जावं लागेल तिथं लग्न आहे. त्याला म्हणा तुझं लग्नाला मी येणार नाही, माझ्या बापाला मला भेटायला जायचंय, हालेलुया. माझ्या नवऱ्याला मला काय करायचंय? भेटायला भेटायला जायचं, माझ्या देवाला भेटायला जायचंय. तुझं लग्न नंतर. हालेलुया. आमच्या घरामध्ये पण काही लग्न झाले, 4 वाजता गेले. किती वाजता? 4 वाजता. नाही ना आम्हाला जावं लागलं. गेले, तुझं देवावर प्रेमच नाही. हालेलुया. बोला ना, आहे का? नाही. नाही. तुमचं देवावर प्रेम असेल, तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत असेल तर तुम्ही किती वाजता पाहिजे? इथं वेळेच्या आधी. मनाचं लग्न असेल त्याला स्पष्ट सांगा मला प्रार्थना आहे. काय म्हणा? मला प्रार्थना आहे. तुम्ही मेल्यानंतर काही लग्न लावायला येणार नाही परत. नाही. तुम्ही एक चर्च बुडवणार तर जाताल नरकाला. किती? लक्ष द्या. तुम्ही एक प्रार्थना बुडवताल तर कुठं जाताल? नरकाला जाता. बायबल मध्ये सांगितलं 6 दिवस काम करा, 7वा दिवस कोणाला द्यायचा आहे? देवाला द्यायचं आहे. शब्दात दिवस शनिवार येतो, पण हा रविवार दिवस पुनरुत्थानाचा दिवस आहे. आमेन. तुम्ही देवाची आज्ञा मोडली, देवाचा शब्द बोलला, आशीर्वादित नाही. तुमचे आशीर्वाद गेले निघून.
काय करायचं मग? पाळायचे हा शब्द. दर संडेला काय करायचं? आधीवर येऊन बसा ना. Yes. म्हणा बायबल मध्ये बायबलमध्ये शमूएल मध्ये सांगितलंय शमूएलमध्ये हन्ना नावाची स्त्री. हन्ना नावाची स्त्री होती, ती वाज होती, म्हणा वाज होती. पण काय करायची? मंदिरात मंदिरामध्ये वेळेत येऊन काय करायची? ती बसायची. जर तुम्ही मंदिरामध्ये वेळेत आल्यानंतर तुमच्यासाठी लेकरांचे आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी संपत्तीचे आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी घराचे आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी तारणाचे आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी पापांची काय क्षमा आहे. पुढे आली हन्ना. मंदिरात शमूएल मध्ये सांगितलंय, तुम्ही वाचा. पहिले शमूएल मध्ये तुम्ही नंतर वाचा, आता नका काढू, आता लक्ष द्या. ती हन्ना रडत बसायची. काय करायची? रडायची. कशासाठी? मला लेकरू दे, मला तू लेकरू दिलं ना, मी ते काय करेन? सेवेसाठी दे. तुझ्या सेवेसाठी त्याला मी याजक करेन. Yes. आणि खरोखरच परमेश्वराने तिला लेकरू दिलं. तिने देऊन टाकलं. वेळेच्या अगोदर या तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही येतात मंदिरामध्ये, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेच्या ठिकाणी येतात, हे ठिकाण तुम्हाला आशीर्वादित करतो आमेन. आणि तुम्ही पण आशीर्वादित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आदर करता. समजा मोदी साहेब आले असतील तर मग मोदी साहेब आले असते तर शेजारच्याला म्हणले असते, चल बाबा चल लवकर म्हणले असते. काय म्हणले असते? मोदी साहेब येणार. हा पण मित्र पण म्हणले असते, चला आपल्या कॉलेजच्या मुलाला बोला, याला बोला, त्याला बोला. जिने भांडणं केलं तिला पण म्हणले असते, तुम्ही चल तू पण यार, मोदी येणार आहे. दोस्ती करून घेतली असते तिच्याबरोबर. हा बोला ना, इथं कोण येणार आहे? परमेश्वर येतो. मोदीला बनवणार आपला देव आहे. Yes. माणसाला कशाचं बनवलं? मातीचं. स्त्रीला कशाचं बनवलेलं आहे? आषाढीचं. आसळी काढून. त्या देवाचा तुम्ही आदर करायला येतात. किती वाजता आलं पाहिजे? वेळेच्या आधी. वेळेत आले पाहिजे. दर संडेला. त्यावेळेस तुमच्यासाठी काय आहे? वेळेत आशीर्वाद. वेळेत आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. Yes. हालेलुया. सगळीकडे काय काय फुकट वेळ घालवतो आपण. काय करतो? फुकट. फुकट वेळ घालवतो. आणि एक दिवशी अशी वेळ येईल, तुम्ही फुकट वेळ घातलेला आहे ना, वेळ नाही भेटणार. मिळाल्यानंतर वेळ नाही. मिळाल्यानंतर आराधना करणार आहे का तुम्ही? नाही करू शकत. हा स्वर्गात गेले तर करू शकणार आराधना. नरकात गेला तर तुम्हाला चटके बसतील अग्नीचे. हा ती बहीण कालची 50 वर्षाची होती. काय 50 वर्ष लय आयुष्य होतं तिचं. काहीच. गेली ती स्वर्गात गेली. तुम्हाला स्वर्ग पाहिजे असेल ना, तुम्ही देवाकडे या. वेळेत आराधना करा, पवित्र जीवन जगा. 2025 मध्ये मोबाईल मध्ये एक 2 वाजेपर्यंत फोटो पाहत बसले. कोणाचे फोटो पाहत बसले काय माहिती? हा पाप करीत बसले डोळ्यांनी. इंस्टाग्रामवरून पाप, फेसबुक मधून घाणेरडे चित्र पाहत बसले, पाप करत बसले. मेला आणि कुठं गेला? नरकाला गेला. शेजारच्याला म्हणा, तुला नरकात जायचंय का? नरकात विचारा, प्रश्न करा. आणि शेजारच्याने म्हणा, मला नाही जायचं. मला नाही जायचं. विचारा शेजारच्याला, तुला जायचं का नरकात? नाही जायचं. आजपासून सुधर. सुधरा. असं करा, सुधर. सुधर. पण जवळ शेजार नसले तर शेजारी तिथे देवदूत बसलेले तुमचे शेजारी. देवदूताला म्हणा, मी आजपासून सुधारणार मी आहे. आजपासून सुधारणार आहे. म्हणा सुधारणार आहे. सुधारणार आहे. तुम्ही किती बोला नाही म्हणा, आता निवार घटने आम्ही सुधारणार आहे. काय म्हणा? अरे आम्ही म्हणा ना. काय करायचं? सुधारणार. सुधारायचं. कधी काय होईल सांगता येत नाही. दुःख दुःख, सुख सुख, दुःख संकट येतच राहणार आहे. पण कसं राहायचंय? देवाचं वचन घेऊन उभं राहायचं आहे. ठीक आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो. ज्यांची सहभाग